Okay. So, welcome all to our today's webinar on site engineering, okay, presented to you by Ashoka Training Institute. So, not sure कुठल्या cities मधून join झाले, but maximum from city असतील. So, let us begin. राम सरांनी इंट्रोडक्शन दिलेलंच आहे, but very quick overview. एक छोटंसं इंट्रोडक्शन माझ्याबद्दल in front of you. So my basic expertise or areas of interest lie along quantity surveying, that is estimation billing, project management, financial real estate, and many other things. So, good value also. Let's move forward. Meeting agenda quickly आपण बघूया. More time we want to spend on interaction. Okay, presentation, yes, that is also required, but जास्त वेळ interaction मध्ये जायला पाहिजे. I'm more interested in your doubts, queries, and question answers. So we'll quickly forward. एक आजचा मीटिंग अजेंडा असा आहे की आपण एक बेसिक सुरुवात अशी करू की आपल्याला किती जणांना याचं इंट्रोडक्शन आहे माहीत नाही, बट वेरियस करिअर ऑप्शन्स सिव्हिल इंजिनियरसाठी एक शॉर्ट फॉर्मॅटमध्ये बघू आपण. एक कन्स्ट्रक्शन साईट नॉर्मली कशी दिसते, त्याच्यामध्ये काय काय एलिमेंट्स आहेत आणि काय काय चॅलेंजेस आपल्याला फेस करावे लागतात साईटवरती, अगदी ब्रीफली आपण हे बघणार आहोत. ऑफकोर्स कन्स्ट्रक्शन इज अ व्हेरी कॉम्प्लिकेटेड फील्ड. खूप साऱ्या पार्टीज इन्व्हॉल्ड असतात, खूप सारे अननोन अनसर्टनिटीज असतात, रोज नवीन चॅलेंजेस असतात. बट जस्ट टू गिव्ह यू अज्युमिंग की आता आपल्यापैकी बऱ्याच जणांना साईटचं नॉलेज थोडंसं लिमिटेड असेल, एक्सपिरियन्स मिळालेला नसेल, असं अज्युम करून आपण एक बेसिक चॅलेंजेसचं डिस्कशन करू की एक नॉर्मल लाईफ काय असते एका साईट. डिस्कशन्स आपण करू. थोडं फाउंडेशन प्लेन आरसीसी स्लॅब ज्यावरती काही ऑडिओ व्हिज्युअल्स बघू. देन वी विल सी व्हॉट स्किल्स आर रिक्वायर्ड, व्हॉट आर द बेनिफिट्स ऑफ अवर कोर्स. साईट इंजिनियरच्या कोर्सचे बेनिफिट्स काय आहेत, काय आहे आणि आपल्या कोर्समध्ये काय काय कव्हर करणार आपण, आपली मेथोडॉलॉजी कशी आहे असा कोर्स आहे. सो लेट्स मूव्ह फॉरवर्ड. सो वेरियस करिअर्स इन कन्स्ट्रक्शन. ओके, सगळेच काही साईटवर उभे राहण्याचं म्हणजे सिव्हिल इंजिनिअरिंग इज नॉट लिमिटेड टू दिस साईट थिंग, बट येस, यू कॅनॉट डिनाय द इम्पॉर्टन्स ऑफ साईट. कारण की साईटवरती उभं राहून जे इंडस्ट्री इज ओरिएंटेड, आपण जे काही स्ट्रक्चर्स कन्स्ट्रक्शन करतो, स्ट्रक्चर दॅट इज ऑन साईट. सो साईटचं बेसिक नॉलेज तर असायलाच पाहिजे. सो वेरियस करिअर्स ऑप्शन आहेत तुम्हाला करायला. एस्टिमेशन बिलिंग टुगेदर कंबाइंड दे आर टर्म्ड एज क्वांटिटी सर्विंग, कॉन्ट्रॅक्ट ॲडमिनिस्ट्रेशन, स्ट्रक्चरल डिझाईन, प्लॅनिंग, शेड्युलिंग, जिओटेक म्हणजे जे सॉइल इन्व्हेस्टिगेशन करतात, ट्रान्सपोर्टेशन हायवेजमध्ये जे जातात, राईट. वेरियस ऑप्शन्स आहेत. बट द मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट इज लर्निंग हाऊ टू हँडल अ साईट. एक्झिक्युशन आपला सगळ्यात मेन पॉइंट असतो. तुम्ही बघा, किती पण स्ट्रक्चरल डिझायनर स्ट्रॉंग असाल, तुम्ही किती पण प्लॅनिंग मध्ये शेड्युलिंग मध्ये छान असाल, बट जोपर्यंत तुम्ही साईटवरती उभं राहून साईटवरच्या ऍक्टिव्हिटीज प्रॅक्टिकली कशा होतात, तिथे काय अडचणी असतात, काय लिमिटेशन्स असतात, हे पाहत नाही स्वतः डोळ्यांनी आणि अनुभव घेत नाही, तोपर्यंत हे सगळं थिओरिटिकल आहे. बाकीच्या सर्व फील्ड्स थिओरिटिकल आहेत. ओके, इवन मी सांगतो, माय एक्सपर्टाइज इज इन क्यूएस, कॉस्ट मॅनेजमेंट, मॅनेजमेंट क्यूएस. बट तरी सुद्धा एका एस्टिमेटरला जोपर्यंत साईटवरती उभं राहत नाही, चक्कर मारत नाही, तोपर्यंत तिथल्या लिमिटेशन्स आणि प्रॅक्टिकल गोष्टी कळत. सो एक्झिक्युशन इज लाईक इनडिस्पेन्सिबल पार्ट. साईट इंजिनियर शिवाय साईट घडणारच नाही. त्यामुळे एक्झिक्युशन कसं होतं, किती अडचणी येतात, किती डिफरंट चॅलेंजेस येतात, हे सगळं माहीत असणं गरजेचं. सो विल हॅव अ शॉर्ट इन्साइट इन टू द लाईफ ऑफ अ सिव्हिल इंजिनियर, साईट इंजिनियर. सो दिस इज हाऊ अ साईट लुक्स लाईक. बऱ्याच गोष्टी आहेत इथे, बिकॉज देर आर मेनी पार्टिसिपेंट्स टुडे. वन टू वन पण चर्चा नाही करू शकणार, बट लेट मी एक्सप्लेन की किती किती कॉम्प्लिकेटेड स्ट्रक्चर आहे हे. दिसायला खूप छान दिसतंय, मस्त वाटतंय, पण तिथे उभं राहून काम करून घेणाऱ्याची कमाल असते.
So many things are there. You need, excuse me. So many things are there which a site engineer has to pay attention to. So हे येलो कलर मध्ये दिसतंय, बऱ्याच जणांना माहित असेल नसेल, बट येलो कलर मध्ये दिसतंय, दॅट इज पार्ट ऑफ ऍडव्हान्स्ड फॉर्म वर्क, ज्याला आपण शटरिंग सेंटरिंग साईटच्या लँग्वेज मध्ये आपण साध्या भाषेमध्ये याला शटरिंग सेंटरिंग म्हणतो. बट दिस इज येलो कलर, हे जे दिसतंय दीज आर बिग साइट्स, मेगा प्रोजेक्ट्स, आणि याच्यामध्ये दीज आर ऍडव्हान्स टाईप ऑफ फॉर्म वर्क. मेट्रो सिटीज मध्ये याच्याशिवाय पर्याय नसतो, बिकॉज यू हॅव व्हेरी लिमिटेड स्पेस, लिमिटेड टाइम, and you have to complete your construction with quality, with safety standards, and with within less time. कमीत कमी वेळात काम पूर्ण करायचं आहे. वरती इक्विपमेंट्स वर कसे चढवू, दिस इज कॉल्ड एज टॉवर क्रेन. टॉवर क्रेनचा ही टॉवर क्रेन आहे. ह्या पार्टला काय म्हणतो, याचा काय उपयोग होतो, सो मेनी थिंग्स आर. इथे ब्ल्यू कलर दिसतंय तुम्हाला, हे दिसत आहे. व्हॉट आर दीज, इथे पण आडवे उभे दिसत आहेत. दिस इज स्कॅफोल्डिंग. स्कॅफोल्डिंग आहे. इथे काय इक्विपमेंट दिसतात, काय म्हणतो याला आपण, दिस इज युअर एक्सकॅव्हेटर. याचे बरेच काम आहेत. परत याच्यातही टाईप आहेत, काही व्हील वरती माउंटेड असतात. ते तुम्हाला क्रॉलर दिसतं, रणगाड्यासारखं दिसतंय, बट इज एबल टू सी. ते सुद्धा खूप काही कॉम्प्लिकेटेड गोष्टी आहेत. इथे ट्रक उभी आहे, याला काय म्हणायचं, हा डंपर असतो, हा कसा हाती घेतो. सो साईट इंजिनियरला या छोट्या छोट्या गोष्टी असतील पण त्याचा हिशोब लावायला, किती गाड्या भरतील, किती गाड्या घेऊन गेल्या, बिकॉज जरी ही माती असली पण ह्याचा हिशोब ठेवणं, मेंटेन करणं, हिशोब ठेवणं गरजेचं असतं. ओके, सो दिस इज हाऊ अ नॉर्मल साईट लुक्स लाईक. ते बऱ्याचशा सेफ्टीच्या नॉर्म्स पाळाव्या लागतात, बऱ्याचशा गोष्टी आहेत ज्याच्याकडे लक्ष द्यावं लागतं. क्वालिटी ऑफ कॉन्क्रीट जे मेंटेन करून, स्पीड मेंटेन करून विदिन बजेट, एक्स्ट्रा कॉस्ट खूप होऊ शकतात. इफ यू विल नॉट मॉनिटर, इफ यू विल नॉट मॉनिटर कॉस्ट, डेली कॉस्ट, तर हे कॉस्ट इतके वाढते की प्रोजेक्ट नॉन प्रॉफिटेबल लॉस मध्ये जाऊ शकतो. सो मेनी कॉस्ट आर is how a general site looks like. Let us see about some minor challenges. These are very minor challenges, but just to give you an introduction, आपण इथे डिस्कस करू. So this is a site where excavation is done. Excavation करून झालेला आहे, अगदी छोटी मायनर साईट आहे ही. इथे काय प्रॉब्लेम आहे, कोणी स्पॉट करू शकतं? You can type in the chat box also. Anybody can guess. Just type in the chat box. Can you spot the problem on this site? काय चॅलेंज आहे इथे? ग्राउंड वॉटरिंग आन्सर आलाय मला चॅट बॉक्सवर. डी वॉटरिंग. येस, तर इथे डी वॉटरिंग आपल्याला करावं लागतं. आपल्याला इथे डी वॉटरिंग करावं लागतं. पाणी पडलं म्हणजे एक्सकॅव्हेशन करून ठेवलंय, खोदकाम, त्याला मराठीत साईटच्या भाषेत खोदकाम, हे करून ठेवलंय, बट इथे पाणी जमलंय. आता हे ग्राउंड वॉटरचं बाहेर निघालेलं पाणी असेल किंवा वरून रेनफॉल झाला असेल रात्री. नाव टुडे आय कॅन नॉट प्रोसीड विथ माय साईट. दिस इज अ चॅलेंज, आणि हा मायनर चॅलेंज आहे. मी टेल यू, हा मायनर चॅलेंज आहे. तर इथे तुम्हाला काम करण्यासाठी सगळ्यात पहिलं काम काय करावं लागेल, डी वॉटरिंग, है ना. तर साईट इंजिनियरला दीज डिसिजन्स नीड टू बी टेकन ऑन साईट. काय करता येईल मला आता, हे पाणी कसं काढणार, बकेटनी काढणार का तुम्ही? नाही काढता येणार, बकेटनी नाही काढता येणार. सो यू हॅव टू मेक अरेंजमेंट फॉर अ डी वॉटरिंग पंप. येस, सो एक डी वॉटरिंग साठी एक पंपची गरज पडेल. आता तो पंप चोकअप नको व्हायला. समजा तो चोकअप झाला, मध्येच फेल झाला, मग, कारण की आता बघा, बिग चॅलेंज इज दॅट माझे लेबर माझ्या साईटवरती येऊन थांबलेले आहेत, बट दे कॅन नॉट प्रोसीड विथ द वर्क. सो त्यांचं, माझा ज्याला आपण लँग्वेज मध्ये मीटर माझं चालू आहे आता, त्यांचे डेली वेजेस मला आता द्यायचे इव्हिनिंग. सो द मोर टाइम दे आर सिटिंग आयडल, रिकामी बसलेत, तर माझं नुकसान होत आहे. नॉन प्रोडक्टिव्ह त्यांना मला सॅलरी द्यावी लागेल आज. सो आय हॅव टू एन्श्युअर की हे क्विकली डी वॉटरिंग झालं पाहिजे. अदरवाईज ह्या सगळ्यांची सॅलरी, इथे जे लेबर साईडला बसलेत,
So, you have to take decisions. Spot decisions need to be taken. How to dewater this site? There are many options. तुम्ही इथे चारी करू शकतात बाहेर. जर ग्रॅव्हिटीने फ्लो आउट झालं तर व्हेरी गुड. अदरवाईज डिवॉटरिंग पंप लावू शकतात, बट पंप फेल झाला तर काय? सो यू ऑल्सो नीड अ स्टँड बाय पंप. है ना? दिस वॉज वन ऑफ द नॉर्मल व्हेरी व्हेरी मायनर चॅलेंज. हा डेली असे प्रॉब्लेम्स आहेत. दिस वॉज अ व्हेरी मायनर चॅलेंज, बट जस्ट टू लेट यू नो. The second is that laborला कळत नाही बऱ्याच गोष्टी. So this is one kind of support or a prop that is been that is been placed under a slab. हे स्लॅबच्या खाली हे सपोर्ट्स लावले. याला आपण साईडच्या भाषेत बल्ली म्हणतो. तर ही बल्ली जी आहे ही पहिली गोष्ट, दिस इज अ डिफेक्टिव्ह बॉटम. है ना? तर पहिली गोष्ट म्हणजे हे असं तुटलेलं आहे बघा, अर्ध्यातून हे त्याचा एंड तुटलेला. सो टेपरिंग आहे फक्त. इट इज नॉट, it is very very dangerous to put such a prop below a slab, कारण की हे लोड आल्यानंतर हे तुटेल आणि प्रॉपरली बॅलन्सच नाही होणार. आणि दुसरी गोष्ट, त्याला विटेवर ठेवू, वीट सुद्धा क्रश होऊ शकतो रोड. सो दिस इज अन एक्झाम्पल ऑफ बॅड वर्क. आणि हे लेबरला कळत नाही. सो हॅव ॲज अ साईट इंजिनियर इज अवर रिस्पॉन्सिबिलिटी. चक्कर मारता मारता सुद्धा आपले ऑब्झर्वेशन स्किल्स इतके स्ट्रॉंग झाले, लगेच हे स्पॉट करता आलं पाहिजे आणि तुम्हाला हे रिप्लेसमेंट त्याला सांगायला पाहिजे की बाबा हे बदल, हॅव टू चेंज दिस, इज नॉट एक्सेप्टेबल. सो नॉट ओनली दिस काइंड ऑफ प्रॉब्लेम्स आर ऑल्सो द्या. लेबर तर लावून टाकेल, त्याचं काम आहे लावायचं, बट ही इज नॉट लाईक इज नॉट सो मच कन्सर्न अबाउट द सेफ्टी aspect. He is not that much aware about, conscious about quality and safety. So it is the responsibility of site engineer. नंतर इथे तुम्ही खड्ड्यात बघताय, इथे व्हॉट इज द प्रॉब्लेम हियर? कॅन एनीबडी लाईक जस्ट टाईप इन द चॅट बॉक्स. काय प्रॉब्लेम आहे बरं? ह्या फोटोमध्ये काय दिसतोय प्रॉब्लेम? इथे ऍक्च्युली काय होत आहे, आपण हे खड्डं केलंय, एक्सकॅव्हेशन केलंय फुटिंगसाठी, बट इथे जी वॉल आहे ही, है ना, जमिनीखालची ही जी वॉल आहे, इट इज नॉट स्टेबल. ही माती एवढी लूज आहे, की जमिनीतली माती इतकी लूज आहे की जेवढं मी खड्डं करतोय तेवढी ही मध्ये पडते. सो आय हॅव टू प्लेस सपोर्टिंग सिस्टम दॅट इज कॉल्ड एज स्ट्रटिंग. स्ट्रट्स लावावे लागतील त्याला वॉलला स्टेबल, बिकॉज दिस इज ऑल्सो डेंजरस, लाईक लाईफ चॅलेंजिंग प्रॉब्लेम आहे हा, की इथे काम करत असतील लेबर आणि हे पूर्ण वॉल कोसळली मध्ये मातीची, बिकॉज इट इज सो लूज दॅट इट इज फॉलिंग कंटिन्युअसली. जेवढे हे लेबर मध्ये खोदकाम करताय तेवढे हे मध्ये पडतात. सो लाईफ थ्रेटनिंग पण आहे. आणि प्लस युअर टाइम इज बिंग वेस्टेड. द मोर यू डिग डीपर, द मोर सॉइल इज फॉलिंग इनसाइड. सो अनप्रोडक्टिव्ह गोष्ट आहे. दिस इज ऑल्सो वन ऑफ अ व्हेरी व्हेरी, ऍक्च्युअली दिस इज अ व्हेरी मायनर चॅलेंज, बट आय जस्ट वॉन्टेड टू गिव्ह अन आयडिया की लाईफ एका साईट इंजिनियरला किती व्हेरियस चॅलेंजेस आहेत. लास्ट वन इज दिस इज कॉल्ड एज हनी कोम्बिंग. हे रोजच आपण लो क्वालिटी, पुअर क्वालिटी वर्कमॅनशिप आहे, बट हे करत असताना ओनली कॉन्ट्रॅक्टरला दोष देणं हे चुकीचं आहे. बिकॉज सी दिस इज अ कॉलम, वर्टिकल हा कॉलम आहे, कॉलमची हाईट आपली 8 फूट असते, एका वेळेला आपण 8 फूट करतो. सो दीज आर द बेसिक थिंग्स, राईट? किती हाईटचा कॉलम करतो आपण एका वेळेला कास्टिंग? मग हे का होतं? व्हॉट आर द रिझन्स फॉर दिस काइंड ऑफ हनी कोम्बिंग? What we can do to avoid this? These are some of the daily routine problems that a site engineer has to face and solve on site. Very very minor challenges, अगदी छोटे आहेत, त्याच्यापेक्षा मोठे मोठे येतात, but life of a site engineer is always challenging and very very interesting life. प्रॉब्लेम्स सोडवल्यानंतर, प्रॉब्लेम्स चे सोल्युशन आपण काढल्यानंतर जे समाधान मिळतं, दॅट इज प्रेशियस, प्राइसलेस. बट दिस इज अ व्हेरी हार्डवर्कची गरज असते, एक वेगळ्या टाईपची लाईफस्टाईल असते एका साईटची. विल डिस्कस. सो अनदर फोटो ऑफ अ साईट, सो मेनी थिंग्स ॲट अ टाइम गोइंग ऑन. नो, तर तुमच्यापैकी किती जणांना माहीत असेल, बट दिस इज अ प्लेस इन पुणे. जसं आपलं बस स्टँड, स्वारगेटला एक बस स्टँड आहे, असे आपले 2 बस स्टँड आहेत नाशिकला, नाशिक सिटीतला आणि एक नाशिक रोड. हे स्वारगेट सेकंड बस स्टँड आहे. तर त्या एरियामध्ये पुणे मेट्रो रेल्वेचं काम चालू असतानाचा हा, दिस इज नॉट माय प्रॉपर्टी.
आय हॅव टेकन इट फ्रॉम इंटरनेट सोर्स. तर इथे सुद्धा बऱ्याच गोष्टी आहेत बघा. इथे साईट इन्चार्ज जो असेल ना त्याला कितीतरी गोष्टी. सो यू सी लॉट ऑफ ग्राउंड वॉटर इज हिअर, लॉट ऑफ ग्राउंड वॉटर इज हिअर. आणि हे कमीत कमी 25-30 फूट खाली आत्ता आहोत हे जे माणसं आहेत. दिस इज द मेन रोड लेवल. यू कॅन सी हिअर फेन्सिंग, ऍक्च्युली हे बॅरिकेडिंग आहे. तर या लेवल पासून इतकं खाली उतरले. तर साधारण 10 meters, 15 meters, 10 to 12 meters आपण एक खाली हे काम चालू. सो मेनी एक्सकॅव्हेटर्स आर देयर. नाउ यू नो काम काय आहे साईट इंजिनियरचं. हे सगळे किती आहेत बघा. कॅन काउंट अलॉंग विथ मी. दिस इज 1, दिस 2, दिस इज 3, दिस 4, 5, 6, 7. इथे या छोट्याशा फोटोमध्ये 7 एक्सकॅव्हेटर. राईट, दिस इज अन एक्सकॅव्हेटर. याला आपण साईटच्या भाषेत पोकलेन म्हणतो. राईट, तर पोकलेन किती भाडं असतं कोणाला आयडिया आहे? लेट अस कीप दिस सेशन इंटरॅक्टिव्ह. किती भाडं असतं? कॉन्ट्रॅक्टर नॉर्मली कॅनॉट अफोर्ड सगळे हे एवढं सगळं विकत घेणं फार कमी लोकांना. कॅन एनीबडी लेट मी नो? Can anybody let me know what is average rent of this machine? याला आपण साईटच्या भाषेत पोकलेन म्हणतो. टेक्निकली त्याला दिस इज अ टाइप ऑफ पॉवर शॉवेल और एक्सकॅव्हेटर. तो 2 ते 3,000 रुपये, 3,000 वाढलं, बट 2,000 रुपये ॲव्हरेज याचा रेट आहे ना. सो दिवसाला 8 तास काम केलं म्हणजे 16,000 रुपये एका मशीनचं भाडं. सो साईट इंजिनियरला किती लक्ष ठेवावं लागेल? याची जी कॅपॅसिटी त्याला आपण प्रोडक्टिव्हिटी म्हणतो. एका दिवसात हे किती एक्सकॅव्हेशन करू शकतो याचा अंदाज ठेवायचा आहे ना. तेवढं त्याच्याकडून काम करून घ्यायचं, तेवढं झालंच पाहिजे. असे इतके सारे मशीन्स आहेत. मशीन कोण चालवतं? ऑपरेटर. सो मेनी थिंग्स यू हॅव टू कीप इन माइंड. ट्रक्स, हे डंपर्स, याला हायवा म्हणतो आपण. सो इथे रॅम्प बनवलेला आहे टू फॅसिलिटेट इनकमिंग अँड आउटगोईंग व्हेकल्स. प्रॉब्लेम नको व्हायला त्यांना. तुम्ही इथून 30 फूट डायरेक्ट खाली जम्प करू शकते का व्हेकल? नाही करू शकत. सो यू हॅव टू प्रोव्हाइड अ रॅम्प. सो दिस इज ऑल्सो पार्ट ऑफ द कन्स्ट्रक्शन. ऑल्दो याच्यात जास्त वेळ नाही लागत आपल्याला. रॅम्प इज इझिली मेड साईट, बट सो मेनी थिंग्स यू हॅव टू पे अटेन्शन. जस्ट टू गिव्ह यू अ सॅम्पल आयडिया. एक आता हे मेट्रो रेल्वेचं काम चालू असतानाची ही थोडीशी मागचे जे 4 आपण फोटोज पाहिले त्याच्यापेक्षा हे जरा मोठ्या साईजचं हे आहे. परत इथे सुद्धा ग्राउंड वॉटर दिसतंय तुम्हाला. सो मेनी चॅलेंजेस एव्हरी डे, न्यू चॅलेंजेस आर. राईट, व्हेरी शॉर्ट व्हिडिओ जस्ट टू सी. आपण फाउंडेशन्स आपण तेच डिस्कशन केलं की काय काय गोष्टी नव्हत्या. याला मी क्विकली गो थ्रू करेल, बट पे अटेन्शन टू व्हॉट इज हॅपनिंग. सो मेनी ऍक्टिव्हिटीज आर. आता हा व्हिडिओ प्ले करायच्या आधी लेट मी आस्क यू वन क्वेश्चन. कॅन एनीबडी स्पॉट अ बिग प्रॉब्लेम ऑन दिस साइट just by looking at this photo itself? Can you spot a big problem on this site? Water इथे हे पडलेलं, ऑफकोर्स हे नंतर बुजलं जाणार आहे. इट्स नॉट अ बिग थिंग. येस, हाती घसरेल. येस, दिस इज अनसपोर्टेड. कॉन्क्रिटिंग चालू आहे. लँडस्लाइडिंग होईल. व्हेरी गुड, व्हेरी गुड. यू नो द बिगेस्ट प्रॉब्लेम हिअर इज स्टीलचा इश्यू आहे. त्यांनी टाकलं स्टील इज नॉट. Exactly. The biggest issue here is you can see this is like किती रस्ट झालेलं स्टील आहे बघा, किती गंजलेलं स्टील आहे. So this kind of steel should not be allowed because ultimately concreteच्या फायनल स्ट्रेंथ वरती इतका इफेक्ट होणार आहे. Before playing the video, looking at the photo itself, we can spot the problem. आणि अनफॉर्च्युनेटली ही एक गुजरात हाऊसिंग बोर्डची साईट आहे. So you know this is not expected, but let us go through the video quickly. सो हे ट्रान्झिट मिक्सर याला म्हणतो. 5-6 क्युबिक मीटर, 9, 10, 12 क्युबिक मीटर पर्यंत एका गाडीत मावतो. सो मेनी फुटिंग्स आर देअर. कॅन सी मेनी थिंग्स. आता हे शिफ्ट लावलेला आहे, पत्रा असतो हा ना. इथे कॉन्क्रिटिंग चालू आहे. बऱ्याच गोष्टी आहेत इथे. आता ते खाली पण पडत आहे. पेटी बांधलेली, याला आपण पेटी म्हणतो. सो याचं कॅल्क्युलेशन जमलं पाहिजे. एका साईडला हा माणूस ब्ल्यू शर्टवाला काय करतोय? व्हायब्रेटर चालवतोय. व्हॉट इज द नीड, है ना, काय गरज आहे? इथे हा फाउंडेशन, एका फाउंडेशनचा फुटिंगचा त्याचा फॉर्मवर्क लावतोय. मिस्त्री हा है ना, शटरिंग वाला मिस्त्री.
So many labor are working here. हे थांबलंय, वरून पडणारं कॉन्क्रीट थांबलंय, व्हायब्रेशन चालू आहे. आता व्हायब्रेशन करताना यू कॅन सी खाली पण पडतंय. ऍक्च्युली देर आर अ लॉट ऑफ इश्यूज इन दिस साईट, बट अशीच लाईफ असते, अडचणींमध्येच काम करावं लागतं. उभं राहायला पण जागा नाही. स्लोप देणं वगैरे बऱ्याच गोष्टी आहेत. त्याची हाईट प्रॉपरली मेंटेन करणं. यू विल अज्युम की हा एक ट्रॅपेझॉइडल फुटिंगचा पार्ट आहे. ते झालं की त्याने व्हायब्रेट केलं, लगेच परत कॉन्क्रीट पडतंय, लोक हलवत आहेत. सो मेनी थिंग्स आर पुढे. सो कॉन्क्रीटचा हे पडण्याच्या आधी आपण कुठली टेस्ट करतो की बाहेर काढू ऍक्च्युअल फुटिंग. आता इथे बघा किती बाहेर चाललंय, मातीमध्ये मिक्स होत आहे. सो व्हॉट इज दिस पर्सन डुईंग हियर? इट इज हिज जॉब टू टेल देम, है ना, खाली पडतंय रे, वरच्यावर उचलून घे. मातीमध्ये मिक्स झालेलं कॉन्क्रीट वापरून, पण हे साईट इंजिनियरला हे माहिती. तुम्ही परफेक्टली आतमध्येच पडेल असं नाही खात्री देऊ शकत, बिकॉज ऑलरेडी ते अडचणीत काम चालतं. बट ते जे काही माल उचलतील त्याच्यामध्ये माती मिक्स नको व्हायला, अदरवाइज इट विल डिस्ट्रॉय द क्वालिटी ऑफ. काही नाही याच्यामध्ये एवढं. खाली पडलेलं आता मातीमध्ये मिक्स झालेलं आहे, तर तेच खालचं उचलून मध्ये टाक. यू हॅव टू कीप अटेन्शन. त्यांना नाही कळत त्याचा इम्पॉर्टन्स. वी हॅव टू कीप अन अटेन्शन ऑन दिस. एकदा का फुटिंग झालं की वरती आलो आपण, जमिनीच्या वरती आलो की आपली प्लिंथ आपण बांधतो. आय होप एव्हरीबडी इज अवेअर ऑफ दिस. प्लिंथ बांधतो. आता प्लिंथ मध्ये 9-10 आयटम आहेत. आपण बोलताना प्लिंथ म्हणतो. प्लिंथ इज नॉट अ वन सिंगल आयटम, इट इज मेड अप ऑफ मेनी ऍक्टिव्हिटीज. आपण आपल्या कोर्समध्ये प्रत्येक ऍक्टिव्हिटी डिटेलमध्ये घेतो विथ ऑडिओ व्हिज्युअल्स, विथ डिटेल एक्सप्लेनेशन. कोणती ऍक्टिव्हिटी कशी करायची, इम्पॉर्टन्स काय, पर्पज काय, प्रॉपर मेथड काय, हे सगळं आपण डिस्कस करतो. तो प्लिंथमध्ये आपण कॉलम्स जमिनीच्या बाहेर आणले, बीम्स केल्या, सोलिंग केलं, बाउंड्रीला ब्रिकवर्क केलं, बघा मुरुम भरलं, फिलिंग, सो मेनी थिंग्स आर देअर. एकदा ते झालं, तुमचं प्लिंथ झालं की वरती आलं, तुम्ही स्लॅब वरती आले की असं एक नजारा दिसतो आपल्याला स्लॅब वरती चढल्यानं, की बरंच आहे सेंटरिंग शटरिंग इथे दिसतं तुम्हाला लावलेलं, एन्फोर्समेंट लावलेलं आहे. व्हॉट इज दिस? ब्लॅक कलरचे पाईप्स कसले आहेत? आपण आजकाल, जुन्या काळात नव्हतं, पण आजकाल मॉडर्न डेज मध्ये आपण कन्सिल्ड वायरिंग करतो सगळी. सो हिडन असते पाईपलाईन, ज्याच्यातून वायर्स आपल्या पास होत आहेत, इलेक्ट्रिकच्या वायर्स, इलेक्ट्रिसिटीच्या वायर्स ज्याच्यातून पास होत आहेत, ते कंड्युट्स आपण त्यांना पाईप्स म्हणतो. हे पाईप्स हिडन असतात स्लॅब. तर हे स्लॅबचा वरचा हा नजारा दिसतोय, बरेच कामं घडतात इथे. नंतर हे रेनफोर्समेंट बघा, हे पेंट केलेलं आहे. तुमच्यापैकी जे इंजिनियर्स असतील, मला माहित असेल, आपण हे पेंट करतो टुवर्ड द एंड ऑफ द स्लॅब. खाली सेंटरिंगची प्लेट आहे. आता ह्याच्यात पण तुम्हाला गणित, सो ऑन साईट कॅल्क्युलेशन्स करावे लागतात. किती प्लेट लागतील, माझा स्लॅबचा एरिया आहे त्यानुसार. ॲज अ कॉन्ट्रॅक्टर्स इंजिनियर, लेट अस अज्युम की तू कॉन्ट्रॅक्टर कडून इंजिनिअरिंग, साईट इंजिनियर ऑन कॉन्ट्रॅक्टर साईड. सो तुम्हाला अंदाज काढावा लागतो की किती प्लेट्स लागतील. मग तुमच्या कॉन्ट्रॅक्टर, तुमच्या कंपनीकडे, बॉसकडे किती प्लेट्स आहेत, एवढ्या पुरेशा आहेत का? नसतील तर लगेच तुमचं काम हे सांगणं की बॉस, आपल्याला प्लेट्स कमी पडणार आहेत, आपल्याला भाड्याने आणावे लागतील किंवा नवीन बनवून घ्यावे लागतील. त्या मोठ्या स्लॅबला उरणार नाही आपल्याकडे ज्या प्लेट्स आहेत नाही. या कॅल्क्युलेशन, हाऊ टू डू द कॅल्क्युलेशन इज ऑल टेकन इन अवर कोर्स प्रोग्राम. अंदाज कसा लावायचा की किती प्लेट्स लागतील, बऱ्याच गोष्टी आहेत. नंतर कास्टिंग बद्दल बोलायचं झालं तर स्लॅब कास्टिंग 2 मेथड पॉप्युलर मेथड आहेत. कास्ट इन सिटू आहे, RMC आहे. 2 वेज आहेत. कास्ट इन सिटू म्हणजे ऑन साईट आपण कास्टिंग केलेलं आहे. RMC म्हणजे काय? रेडी मिक्स कॉन्क्रीट. याचं ऍक्च्युअल मॅन्युफॅक्चरिंग फॅक्टरीमध्ये झालंय, साईट वरती येऊन फक्त आपण प्लेसिंग करतोय. मिक्सिंग कुठे झालंय याचं? RMC प्लांट मध्ये. प्लेसिंग कुठे होत आहे? ऑन साईट. परत हे ऑन साईट प्लेसिंग करताना मेथड काय? पंप आणि पाईपचा सहारा घेतो. कॉन्क्रीटचा पंप असतो, पाईप असतो, मोठा पाईप असतो त्याचा.
च्या थ्रू आपण प्लेसिंग करू. कास्ट इन सिटू करताना मिक्सिंग पण ऑन साईट आहे, प्लेसिंग पण ऑन साईट आहे. परत मिक्सिंग करताना परत तुमच्याकडे ऑप्शन आहे की तुम्ही हँड मिक्सिंग, नॉर्मली हँड मिक्सिंग इज नॉट रेकमेंडेड, बट छोट्या साईटवरती मिक्सर मशीन आणणं परवडत नाही किंवा काही कॉन्ट्रॅक्टर्स दुर्लक्ष करतात. बट हँड मिक्सिंग प्रॉपर मिक्सिंग कठीण आहे आणि त्याला वेळ पण. मिक्सर मशीन भाड्याने आणलेलं चांगलं कधी पण, एस्पेशली स्लॅबच्या वेळेला. नंतर प्लेसिंग ऑन साईट, याच्यासाठी आता खास करून स्लॅबच्या वेळेला तुम्हाला लिफ्ट पुली आणि ट्रॉलीची अरेंजमेंट हे कसं करतो आपण, ची अरेंजमेंट कशी करतो, दीज आर द बेसिक थिंग्स अ साईट इंजिनियर मस्ट बी अवेअर. ते तुम्हाला मिक्सर मशीनचा एक सॅम्पल दिसतं इथे. आता हे वरची साईडचं काम, स्लॅबचं कास्टिंगचा दिवस आहे. मिक्सर मशीन इथे आणून प्लेस करून ठेवलेलं आहे. इथे पाण्याची सोय केली आहे. इथे बाकीचं मटेरियल आहे, रेती खडी असेल. इथे सिमेंटच्या बॅग्स ठेवलेल्या आहेत. सो साईट इंजिनियरला वन ऑफ द कॅल्क्युलेशन दॅट इज रिक्वायर्ड टू बी डन ऑन साईट, किती बॅग्स लागतील. नॉर्मली आपण उघड्यावर ठेवतो का सिमेंट, तर नाही. आपण कुठे स्टोर करतो, सिमेंटचा आपला सेपरेट स्टोर असतो. वाय, याला मॉइश्चर लागलं तर हे कडक होतं दगडाचं. सो टू प्रिव्हेंट इट फ्रॉम कॅचिंग मॉइश्चर, टू प्रिव्हेंट इट फ्रॉम स्पॉइलिंग, वी हॅव टू स्टोर इट इन सिमेंट स्टोर. मग ज्या दिवशी स्लॅबचं कास्टिंग होणार आहे त्या दिवशी मी आधीच ह्या गोण्या आणून ठेवणं गरजेचं आहे. करेक्ट. बिकॉज काम चालू असताना हे जे मिक्सर मशीन, त्याला हंडी म्हणून, ही हंडी इतकी गोल फिरते मिक्सिंग होतायच्या, राईट. तर हे इतकं फास्ट होतं काम की तुम्हाला स्टोर मे बी थोडंसं दूर असेल, स्लॅब इथे कास्टिंग होतं पण स्टोर, सिमेंटचं स्टोर तिकडे असेल. तर काम चालू असताना, कास्टिंगचं काम चालू असताना एक एक गोणी खांद्यावर उचलून लेबर नाही आणू शकता, ही स्पीड मॅच नाही होणार. सो यू हॅव टू एन्श्युअर की जेवढ्या गोण्या ह्या स्लॅबला लागणार होत्या त्या सगळ्या तुम्ही इथेच आणून ठेवा. सो याच्यासाठी मला हा आयडिया पाहिजे. समजा माझ्या स्टोअरमध्ये, माझ्या सिमेंट स्टोअरमध्ये 250 बॅग सिमेंटच्या गोण्या होत्या, मला सगळ्या लागतील का? नाही. किती लागतील? मग तो कॅल्क्युलेशनचा पार्ट आहे. आपण आपल्या कोर्समध्ये हे पण कव्हर करू. स्लॅबच्या साईजवरून तुम्ही कॅल्क्युलेट कसं करायचं, किती गोण्या लागणार, कारण हे बेसिक स्किल आहे, साईट इंजिनियरला लागणार आहे आणि मस्ट हॅव स्किल. डिपेंडिंग ऑन युअर थिअरिटिकल रिक्वायरमेंट ॲज पर युअर कॉन्क्रीटचा ग्रेड. M20 असेल तर एका क्युबिक मीटर कॉन्क्रीटला 7.8 बॅग्स लागतात. आलं हे आपण आपल्या कोर्समध्ये शिकू. 7.8 बॅग्सचा आकडा कसा आला कोर्समध्ये. तर हे सगळ्या गोष्टींवरती लक्ष देणं गरजेचं. एक परत एकदा एक शॉर्ट व्हिडिओ आहे, सो मेक इट मोर इंटरॅक्टिव्ह अँड अंडरस्टँडिंग. आपण आता पाहिलाच होता. ट्रॉलीची अरेंजमेंट केलेली आहे. मिस्त्री कॉन्क्रिटिंग करतोय, हा मिस्त्री आहे, हा लेबर आहे. तो फरक माहित पाहिजे. इकडे हा व्हायब्रेटर चालवतोय, मिडल व्हायब्रेटर, खालून वरती आलेला माल. तर हे ट्रॉलीसाठी सगळी अरेंजमेंट करून ठेवली. याची काय गरज आहे, काय पर्पज आहे याचा आणि काय बेनिफिट आहे याचा, हे सगळं आपण त्याला माहित पाहिजे. व्हाईट पाईप्स कसले आहेत. इथे हे हंडी आहे, इथे लिफ्टनी वरती आलंय तर या ट्रॉलीमध्ये पडेल. त्याच्यावरून आपण रेल्स वरून ते चालवतील. बघा पडतं इथे, खाली माल बनवला आणि वर चढवलं. नॉर्मली इथे हाताचे गाडे असतात छोटे, त्याला व्हील बॅरो म्हणतात. पण ह्याच्यामध्ये थोडंसं सेफ्टीची काळजी घेतलेली आहे आणि काम चांगल्या क्वालिटीचं व्हावं, प्रॉब्लेम्स नको व्हायला. ते पाईप असतं हे फुटू शकतं चढून चांगलं, ते अवॉइड करायला. पण इथे रेल्स लावलेले, ट्रॉलीची अरेंजमेंट आहे कशी करतो की इझिली, कॉन्क्रीट खूप हेवी असतं, इझिली ते मूव्ह करता येतात. तर दोन माणसं एवढं मोठं कॉन्क्रीट, जिथे मला कॉन्क्रिटिंग करायचं तिथे नेऊन ते होतील. सोपं काम आहे. पाईप्स फुटणार नाही प्लास्टिकचे, त्याच्यावरून पाय द्यायची गरज नाही. सो मेनी थिंग्स. साईटवरती उभं राहून हे सगळं, साईट कास्टिंग चालू असताना हे सगळं बऱ्याच गोष्टी आहेत. बघा इथे हा सेंटरिंगवाला, शटरिंगवाला माणूस आहे. लोक इथे हजर असतात कायम स्लॅबच्या कास्टिंगच्या दिवशी.
आता वरती चढवल्यानंतर आता खालून कसं चढवतात बघा. आता RMC ने आलेला आहे. वर चढल्यानंतर तुम्ही पाहिलं तर हे खालून कॉन्क्रीटचा जो RMC आपला जो काय म्हणतात ट्रान्झिट मिक्सर जो होता त्याच्यातून माल कसा पडतोय. हा कॉन्क्रीट पंप आहे, इथे पाईपलाईन लावली. तर त्याचा परत एकदा एक शॉर्ट व्हिडिओ पटकन बघू. इथे बघू. ते ट्रान्झिट मिक्सर मधून बाहेर निघतंय, कॉन्क्रीट पंप मध्ये पडतंय, याच्यातून हे वर चढवत आहे. पाईपलाईन कशी चालली आहे वर नेऊन. तर हे सगळी अरेंजमेंट पूर्वतयारी बरीच करावी लागते. पूर्वतयारी बरीच करावी लागते. पाईपलाईन कडक प्लास्टिकचा पाईप असतो, वर चढवतो आपण. नॉर्मली आपण खाली उभं राहतो आपल्याला दिसत नाही, म्हणून खास करून वरून घेतलेलं आहे. याने आता जेवढं कॉन्क्रीट पडायचं तेवढं पाडलं आणि नंतर नॉब बंद केलं. सो आता कॉन्क्रीटचा फ्लो थांबलाय. थांबवला कॉन्क्रीटचा फ्लो. किती गोष्टींकडे लक्ष द्यायचंय, वर पण लक्ष द्यायचंय. हा फ्लो बरं, हे वर चढवण्याच्या आधी आपण काही टेस्ट करतो ऑन साईट, कॉन्क्रीटची क्वालिटी चेक करायला. ते पण माहित पाहिजे आपल्याला. स्लम कोण टेस्ट आपण घेतो, वेट घेतो, टेस्ट घेतो. लास्ट व्हिडिओ वर चढल्यानंतर, आता ते कॉन्क्रीट खालून वर चढवलं होतं, वर चढल्यानंतर इथे कसं होतं. तो फ्लो होतो. आता धूर निघतोय म्हणजे कॉन्क्रीट हॉट आहे हे माहित पाहिजे. कसला धूर निघतोय तो, इज व्हेरी हॉट. हायड्रेशन, हीट ऑफ हायड्रेशन होतं. असं पडतं, हे बरंच पडतं आणि मग तो फ्लो थांबतो. इथे लोक पसरवतात बघा, किती पातळ करावं लागतं. दिस इज ऑल अबाउट वर्केबिलिटी. हे आपण खाली स्लम कोन टेस्टने चेक करतो. स्लॅब बीम एकच वेळेला आहे कास्टिंगचा. अरेंजमेंट कशी केली आहे, हे जुगाड आहे. हा त्याला जुगाड म्हणून बऱ्याच गोष्टी आहेत. एकाच वेळेला स्लॅब, हे आतले बीम्स, नंतर स्टेअरकेस, या सगळ्या गोष्टी एकाच वेळेला कास्ट होतात. छोट्या गोष्टी आहेत. साईट इंजिनियरला इथे उभं राहून त्या लोकांना काही प्रॉब्लेम आले लगेच साईटवरती ऍक्शन डिसिजन घ्यावं लागतं, ऍक्शन घ्यावी लागते. इन्शुअर की काम थांबायला नको प्रॉपरली. वर आलेला पाईप होता, आता वरून खाली नजारा काय दिसतो. पाईप खाली चाललाय, वरून खाली असं दिसतं. वर आल्यानंतर आता हे बीम आणि स्लॅबची अरेंजमेंट सगळं. So that was all about audio visuals. Entertainmentचा पार्ट झाला. Let us discuss something technical. What are the skills required? Thorough understanding of all the construction practices. आणि मेन प्रॉब्लेम काय होतो यंग जनरेशनला, जॉब मिळताना प्रॉब्लेम असा येतो की साईटचं हे सगळं बघा. तुम्ही पाहिलं, आता आपण बरेच फोटोज आणि व्हिडिओज पाहिले, याच्यामधून एक अंदाज तुम्हाला आला असेल की कितीतरी मायनर छोट्या 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 बऱ्याच कॉम्प्लिकेटेड गोष्टींवरती लक्ष ठेवणं इज अ नॉर्मल ड्युटी ऑफ अ साईट इंजिनियर. आणि ऍक्च्युली आपण काम नसतो करत, काम कोण करतं, लेबर. सो तुमच्यामध्ये काय स्किल पाहिजे, तुम्हाला आधी तर त्या कन्स्ट्रक्शनच्या मेथड्स माहित पाहिजे, ऍक्टिव्हिटीज माहित पाहिजे, त्यांना लागणारे रिसोर्सेस माहित पाहिजे. ऑब्झर्वेशन स्किल्स मी तुम्हाला सुरुवातीला दाखवला, तो प्रॉप बल्ली तुटलेली होती. ऑब्झर्वेशन स्किल्स पाहिजे, प्रॉपर कम्युनिकेशन. लेबर कडून काम करून घेणं मोस्ट डिफिकल्ट पार्ट आहे. दिस इज अ डिफरंट स्टोरी इफ यू आर हॅव्हिंग अ सब कॉन्ट्रॅक्टर ऑन साईट. तर तो लेबर कॉन्ट्रॅक्टर असतो, तो त्याच्या लेबरला हँडल करतो. वेन यू आर एम्प्लॉईंग डायरेक्ट लेबर, त्यावेळेला फार कठीण गोष्ट असते. सो कम्युनिकेशन स्किल्स आपल्याला जमले पाहिजे. तर कम्युनिकेशन स्किल्स बोथ वेळ वापरावे लागतात. तुमच्या ज्युनियर्स कडनं काम करून घेणं, लेबर कडून काम करून घेणं, जे तुमच्या हाताखाली लोक आहेत. आणि वरती तुमच्या बॉस ज्यांना तुम्ही रिपोर्ट करताय. डॉक्युमेंटेशन आणि रिपोर्टिंग वन ऑफ द इम्पॉर्टंट स्किल्स ऑफ अ साईट इंजिनियर. आज जे काम झालंय त्याचं रिपोर्ट बनवून साईटवरती त्याचा रिपोर्ट बनवून बॉसला प्रेझेंट करणं, हेड ऑफिसला पाठवणं. रिपोर्टिंग, डॉक्युमेंटेशन, बरंच काय काय रिपोर्ट बनवायला लागतात साईट इंजिनियरला. नुसतं साईटवरती उभं राहून असं सुपरविजन असं नाही चालत. सो
साईट ऑफिस मध्ये बसून रिपोर्टिंग डॉक्युमेंटेशन पण पार्ट आहे. पुढच्या साहेबांना उत्तरं द्यावे लागतात, काय झालं काय नाही झालं, काय प्रॉब्लेम आले काय नाही सॉल्व्ह झाले, काय अडचणी आहेत सध्या. सो कम्युनिकेशन स्किल्स, ऑफकोर्स फिजिकल अँड मेंटल स्टॅमिना ट्रिमेंडस लागतो, ट्रिमेंडस. लोकांना हँडल करण्याची स्किल पाहिजे, शुड बी एबल टू हँडल पर्सनल व्हेरी स्किलफुली. मल्टीटास्किंग, येस मल्टीटास्किंग गरजेचं आहे. आणि विलिंगनेस टू वर्क लेट अवर्स. नॉर्मली हॉट एरियाजमध्ये नॉर्मली स्लॅबचं कास्टिंग रात्री होतं, सो लेट नाईट पण काम करायची तयारी लागते. साईट इंजिनियरला मस्ट आहे तिथं उभं राहणं. रात्री 8-9 नंतर मोठ्या साईटची गोष्ट मी करतोय, नॉर्मल छोट्या साईटला जिथे टाइम लिमिट काही इम्पॉर्टंट फॅक्टर नाहीये, तिथे फरक नाही पडत. पण जिथे पटकन संपवायची आपल्याला साईट, ते घाई आहे, तिथे टाइम लिमिट आहे, आपल्याला टाइम रिस्ट्रिक्शन आहे, अशा वेळेला 2 शिफ्ट मध्ये काम चालतं, रात्री सुद्धा काम चालतं. सो मे बी अंगावर आपल्या येऊ शकतं ही जबाबदारी. सो अ साईट इंजिनियर शुड बी हॅव्हिंग सो मेनी स्किल्स, सो मेनी स्किल्स. आणि एंड मध्ये सगळ्यात महत्वाचं आहे, शुड बी अ टीम प्लेअर. एकटं काम नाही करू शकणार आहे, लोकांना सोबत घेऊनच काम करायचं, खालचे लोक पण आणि वरच्या लोकांना पण करायचं. शुड बी अ टीम प्लेअर, दोन्हीकडून कामं मॅनेज करता आले. नाउ द बेनिफिट्स ऑफ अवर कोर्स. काय आपल्या कोर्सचे बेनिफिट आहेत? अवर कोर्स प्रिफेअर्स candidates for effectively handling all the site activities. Okay? A strong foundation of practical knowledge is built, which gives confidence. If the candidate is trained, there are more chances that you will get a good job with a good starting salary. आणि करिअर ग्रोथ फास्ट होते. सो कम्पेअर्ड टू टू कॅन्डिडेट्स, एक फ्रेश इंजिनियर आहे आणि त्याचाच मित्र क्लासमेट दुसरा, ज्याने एखादा कोर्स केला, आपल्याकडे येऊन कोर्स केलेला आहे, इन्स्टिट्यूटचा कोर्स केलेला आहे, नक्कीच पहिल्या मुलापेक्षा दुसऱ्या मुलाला टर्मिनॉलॉजीज, बेसिक इंट्रोडक्शन, बेसिक नॉलेज, ऑल द प्रोसेसेस काय होतात, कशा होतात, त्याच्या टर्मिनॉलॉजी, बऱ्याच गोष्टी, आपण मेजरमेंट कशा घ्यायच्या, प्रॅक्टिकल कॅल्क्युलेशन्स कसे करायचे, हे सगळं नॉलेज असल्यामुळे इंटरव्ह्यू मध्ये प्रॉपरली परफॉर्मन्स करू शकेल, कॉन्फिडन्स राहील, घाबरणार नाही, प्रॉपरली फेस करेल इंटरव्ह्यू आणि चान्स जास्त वाढून. कारण की बघा, कोणताही कंपनीवाला माणूस, कंपनीचा ओनर असेल, मॅनेजर असेल, सो वाय शुड ही हायर यू? सो दिस इज अ क्वेश्चन यू शुड आस्क युअर सेल्फ. कोणी पण आपल्याला जॉबला का घ्यावं? जर आपल्याला काहीच येत नसेल तर त्या कंपनीचा वेळ आणि पैसा खर्च होणार आहे तुम्हाला शिकवण्यामध्ये. वेअरॅज दुसरा कॅन्डिडेट, जर जो तयार कॅन्डिडेट आहे, ऍटलिस्ट ज्याला बेसिक नॉलेज आहे, असा जरी एखादा कॅन्डिडेट मिळाला, तर ॲज अ कंपनी ओनर आय विल प्रिफर द सेकंड कॅन्डिडेट. कारण त्याला ट्रेन करण्यामध्ये मला जास्त वेळ नाही लागणार. ही विल क्विकली बी एबल टू हँडल माय साईट, टेक द रिस्पॉन्सिबिलिटी. वेअरॅज एकदमच फ्रेश इंजिनियर कोणी असेल, बघा जॉब मिळणारच आहे आज, पण चान्सेस, मी कंपॅरिझन सांगतो, आपल्यासारखा एखादा कोर्स केला, ट्रेनिंग इन्स्टिट्यूटचा कोर्स केला की ऑलरेडी बरंचसं नॉलेज आलेलं असतं साईटचं. आणि एक्सपिरियन्स हा एक अशी गोष्ट आहे की 2 महिने, 1-6 आठवड्यांचा आपला जो कोर्स आहे, 6 आठवड्यामध्ये एक्सपर्ट नाही बनवू शकणार आहे. जसं डिस्क्लेमर, डोंट एक्सपेक्ट की तुम्ही एक्सपर्ट बनाल. एक्सपर्टाईजनी येईल आणि एक्सपर्टाईज येते एक्सपिरियन्स. सो एक्सपिरियन्स मिळावाच लागेल, तरच तुम्ही एक्सपर्ट बनाल. बट त्याच्यासाठी एक बेस, जो लॉन्चिंग पॅड आपण जो म्हणतो, तो एक स्ट्रॉंग फाउंडेशन जे म्हणतो आपण, तो आपण आपल्या कोर्समध्ये बनवून, है ना. आणि हे असल्यामुळे, एक स्ट्रॉंग फाउंडेशन तयार असल्यामुळे, करिअर ग्रोथ इज व्हेरी इझी, करिअर ग्रोथ इज व्हेरी फास्ट. So this is the benefit, these are the benefits of our course. Now our site engineer course, how do we conduct? There is a combination of training on construction fundamentals with site visit. Combination आहे along with the site visit. जे आपण आणि आत्ताच तुम्ही एक झलक पाहिलेली आहे सर्व, की आपले कोर्स, आता आपण जर त्याच्यामध्ये फक्त हे जे ऑडिओ व्हिज्युअल्स जे पाहिले, ऍक्च्युअल साईटचे फोटोज आणि व्हिडिओ, आपण थिअरी किंवा ड्रॉइंग असं नाही बघत आहे ना. सो ऍक्च्युअल साईटवरच्या ऑडिओ व्हिज्युअल्स आणि फोटोज, मीडिया ग्राफिक्सद्वारे रिअलिस्टिक फिलिंग येते. आपण ऑनलाईन सुद्धा हा सक्सेसफुली कम्प्लीट केलेला आहे नुकताच.
साईट इंजिनियरचा कोर्स, आणि द रिझल्ट्स आर फॅन्टॅस्टिक. सो जेव्हा आपण ऑफलाईन, आता आपण लॉकडाऊनचं रिस्ट्रिक्शन उठल्यामुळे आपण ऑफलाईन घेणार आहोत, तर नक्कीच खूप छान प्रकारे हा कॉम्बिनेशन ऑफ साईट व्हिजिट पण याच्यात येतील. सो यू विल गेट अ रिअलिस्टिक फिलिंग की ॲक्च्युअल साईट कशी हँडल होते. साईट व्हिजिट केल्याने बऱ्याचशा गोष्टी कळतात. सो ट्रेनिंग ऑन व्हेरियस थंब रूल्स विथ टिप्स. थंब रूल्स बऱ्याच वापरावे लागतात साईटवरती. नंतर कव्हरेज ऑन ऑल बेसिक ऍक्टिव्हिटीज इन अ नॉर्मल कन्स्ट्रक्शन प्रोजेक्ट. तर नॉर्मल बिल्डिंगच्या कन्स्ट्रक्शन प्रोजेक्टमध्ये ज्या सगळ्या ऍक्टिव्हिटीज लागतात ते सगळे आपण कव्हर विथ ऑल द डिटेल्स. क्वालिटी चेक कशी करणार, मटेरियल टेस्टिंग कशी करणार, हे सगळं कव्हर करतो. फॉर्मवर्कचे डिटेल्स बघा, दुर्लक्षित पार्ट असतो. इतरही कुठे मला माहित नाही, कोणी घेत नाही ऍक्च्युली कोर्स, बट आपल्याचकडे आहे अशोका ट्रेनिंग इन्स्टिट्यूटद्वारेच हा कोर्स कंडक्ट. बट नॉर्मली काय होतं, बाहेर फॉर्मवर्क इतका महत्वाचा पार्ट आहे जो निग्लेक्ट केला जातो, त्याच्याकडे दुर्लक्षित होतं. बट आपण आवर्जून वी एन्श्युअर की आवर कॅन्डिडेट्स आर ट्रेन्ड प्रॉपरली इन द कॅल्क्युलेशन अँड यूज ऑफ फॉर्मवर्क. त्याच्यावरच आपलं सगळं गणित आहे अकाउंटचं. आणि मग व्हेरियस रिपोर्ट्स. तर मी नुकतंच सांगितलं तुम्हाला, व्हेरियस डॉक्युमेंटेशन बनवावे लागतात. त्याला मॅनेजमेंट इन्फॉर्मेशन सिस्टीम MIS रिपोर्ट्स म्हणतो. डेली रिपोर्ट, प्रोग्रेस रिपोर्ट, काय झालंय काही सगळं आपण शिकतो. साईट व्हिजिट्सचे काही एक्झाम्पल्स आहेत. हे ऍक्च्युअल लाईव्ह साईट व्हिजिट आपण केलेले आहेत आपल्या स्टुडंट्सला, आपल्या मागच्या प्रिव्हियस बॅचेसला. पंचवटीमध्ये डेंटल कॉलेज जवळची ही साईट होती बिल्डिंग्सची. तशी देर आर मेनी चॅलेंजेस, एव्हरीडे न्यू चॅलेंजेस. इथे कॉमन कंपाऊंड वॉल होती, बाजूच्या भिंतीला बाजूच्या प्रोजेक्टला धक्का न लागू देता इथे एक कॉमन वॉल असल्याने प्रॅक्टिकल काम होतं, ते आम्ही इथे दाखवलं. सेफ्टीचे नॉर्म्स कसे पाळले गेले पाहिजे. सो व्हेरियस डिटेल्स इथे. स्टील बद्दल आपण बरंच काही स्टीलचं ऍक्च्युअल बीमचं हे रेन्फोर्समेंट टाईमचं ते तिथे त्याच साईटवरती चालू होतं. फोटो दिसतात. ही एक दुसरी साईट होती ज्याला खालून, आता नॉर्मली आपण प्लेट लावतो, बट अशा काही केसेस असतात की जिथे ऍक्च्युली स्लॅबच्या खाली प्लेटच्या ऐवजी डायरेक्ट प्लायवूड लावू शकतो. सो प्लेट केव्हा, प्लायवूड केव्हा, अशा छोट्या छोट्या गोष्टी सुद्धा माहित पाहिजे. हे प्लायवूड लावलंय म्हणजे चुकीचं आहे का, नाही, त्याचा पर्पज वेगळा आहे. परत हे आपलं कॉलेज रोडची साईट आहे, क्युबॉइड नावाची. बघा, क्युबॉइड दिसतंय कॉलेज रोडला, डॉन बॉस्को शाळेसमोर आहे, श्रीनगर. ते आमची साईट व्हिजिट. सो देर आर न्यूमरस एक्झाम्पल्स, न्यूमरस फोटोज त्याला दाखवण्यासारखे बरेच आहेत, पण इथे एक शॉर्ट एक्झाम्पल तुमच्या समोर दिसत आहे. आणखी एक साईट कॉलेज बिग बाजारच्या मागची साईट होती ही, झांसी गंगापूर रोड, ऑफ गंगापूर रोड, अशोका युनिव्हर्सल स्कूलच्या शेजारी असलेली ही बिल्डिंगची साईट होती. ते एन्फोर्समेंट बद्दल हे डिटेल्स पाहिले. ही तिथलीच साईट आहे, त्याच साईटचा आहे दुसऱ्या साईटच्या. हे बिग बाजारच्या मागे ही साईट होती. सो these are examples. So with that, I would like to announce that आपला आजचा वेबिनार, we are coming to the close, to the end, and yes. So I hope that was enjoyable. So we are opening the time for Q&A. येस सर, थँक्यू फॉर वंडरफुल गायडन्स. आणि ज्यांना क्वेश्चन्स आहे, प्लीज तुमचे क्वेश्चन सगळे चॅटबॉक्स वरती टाका. आम्ही तुमचे सगळे क्वेश्चन्स 1 by 1 कव्हर करूयात. आणि ज्यांना हा कोर्स करायचा आहे, मंडे पासून नाही सॉरी वेडनेसडे पासून चालू होत आहे अशोकाच्या आपल्या ऑफिसमध्ये. बेसिकली ऑफलाईनचं ऑफिस आहे कानेरेवाडीमध्ये, नाशिकमध्ये. जे नाशिकचे त्यांच्यासाठी हा कोर्स ऑफलाईन मध्ये सुरू होत आहे वेडनेसडे पासून सकाळी 7:30 ते 9. ओके. सो आता बरेचसे क्वेश्चन्स आहे. स्टार्ट क्वेश्चन्स 1 by 1. एक मिनिट. ओके. सो ज्यांना क्वेश्चन्स आहे प्लीज चॅटबॉक्स मध्ये टाका तुमचे सगळे क्वेश्चन्स, आम्ही एक एक कव्हर करूया. पहिला क्वेश्चन आहे की स्लॅब सेटिंग साठी मिनिमम किती दिवस लागतात? स्लॅब सेटिंग साठी मिनिमम किती दिवस लागतात? सेटिंगला, सेटिंग म्हणजे ऍक्च्युली आपण त्याच्या खाली जे सपोर्ट सिस्टीम लावतो ती आपण 14 days मिनिमम ठेवतो. सेटिंग म्हणजे, सेटिंग हा वर्ड कॉन्क्रीटसाठी वापरतो. कॉन्क्रीटचं सेटिंग तर सर्वांना माहिती आहे. इनिशियल सेटिंग टाइम, फायनल सेटिंग टाइम 10 hours. 10 hours मध्ये कॉन्क्रीट हार्ड होणार आहे, बट त्याला जी स्ट्रेंथ जी डेव्हलप होते
ज्या स्ट्रेंथसाठी तुम्ही बनवलंय ती स्ट्रेंथ स्लोली डेव्हलप. सो आपण मिनिमम 14 डेज त्याच्या खालचं सपोर्टिंग सिस्टम ठेवतो. राईट, ओके. आणि आपण क्वेश्चन सुरू करण्याच्या आधी आपल्यासोबत आपले 5 पार्टिसिपंट जितेंद्र सर जॉईन झाले. जितेंद्र पेटकर सर, ज्यांनी आता रिसेंटलीच आपला म्हणजे मागच्या याच्यामध्ये ऑफलाईन मध्ये सरांनी आपला कोर्स कम्प्लीट केला होता. तर मी सरांना रिक्वेस्ट करतो, जितेंद्र सरांना, की त्यांनी आपला अनुभव शेअर करावा. त्यांना कसा फीडबॅक होता, त्यांना या कोर्सचा कसा फायदा ते शेअर करावं. जितेंद्र सर, तुम्ही आहात? आवाज येतोय? हॅलो सर, आवाज येतो माझा? हो, येस सर, बोला. सर गुड इव्हनिंग सर. तर मी बी 2014 साली कंप्लीट केलंय. त्याच्यानंतर मग आधी कसं अगोदर सगळं थेरोटिकली शिकलो होतो. प्रॅक्टिकली मला काही ज्ञान नव्हतं ना, त्याच्यामुळे मग अशोकाचं नाव मी ऐकून होतं ना, त्याच्यामुळे मी साईट इंजिनिअरचा कोर्स जॉईन केला. मग मला सगळं प्रॅक्टिकली नॉलेज सगळं मिळालं. आणि मी जेव्हा पास आउट झाला त्याच्यानंतर मी असंच इंटरव्ह्यूला जायचो ना, तर मला प्रश्न विचारताना म्हणजे अशी आयडिया नव्हती ना काही, प्रॅक्टिकली अनुभव काही नव्हतं मला असं. म्हणजे जे नेमके काय विचारणार नेमके ते. मी 1-2 ठिकाणी गेलो, मग थोडंसं मला हे वाटलं, कारण आपण सगळं अगोदर थेरोटिकली शिकतो ना, प्रॅक्टिकली कुठलंच आपण अनुभवत नाही आणि थोडं शिकायला पण मिळत नाही. आणि ते म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे आपले सिमेंटचे ग्रेड तिथपासून माझी बेसिक पासून म्हणजे डायरेक्ट टेप धरापासून माझी सुरुवातच झाली. तिथून मला कळालं का टेप कसा मोजतात, कसं काय. म्हणजे बेसिक पासून मला सगळं कळालं बुवा साइट इंजिनिअरच्या कोर्समध्ये मला. मग ते लॉक अँड की पर्यंत पूर्ण जे थेरोटिकली आपण जे वाचलं होतं ना, ते प्रत्यक्षात मी प्रॅक्टिकली अनुभवलं. म्हणजे ते सरांनी सांगितलं त्याप्रमाणे चेतन सर छान सांगतात, त्याप्रमाणे मला सगळं समजलं आणि छान येतं. म्हणून क्लास लावून मला खरंच चांगला फायदा झाला मला. प्रॅक्टिकली नॉलेज पूर्ण मिळालं त्याच्यात. आपण जे थेरोटिकली नुसतं नुसतं वाचतो ते, पण प्रत्यक्षात आपण कधी युजच केले नाही ना. आतापर्यंत टेप पकडूनच बघितला होता. ते तिथं बघायला मिळालं. स्टीलची क्वांटिटी काढणं, म्हणजे सगळं स्टीलची किती असतं स्टील ते पण अगोदर काहीच माहिती नव्हतं. ते क्लास लावून सगळं अनुभवायला मिळालं आणि शिकलं ते. त्यामुळे मग इंटरव्ह्यू फेस करताना कुठेच प्रॉब्लेम आलाच नाही मग. राईट, थँक्यू. छान आहे येस. क्लास. हो, मी तर ॲडवाईस करतो. मी पोरांना पण काय माझ्या मित्रांना सांगतो मी, का तुम्ही क्लास लावा. म्हणजे प्रॅक्टिकली अनुभव तुम्हाला सगळं मिळेल बुवा. थेरोटिकली काय वाचून काहीच होत नाही. पण प्रॅक्टिकली जो आपला एक्सपिरियन्स माणूस जो सांगतो ना समोरून, आपण ते प्रॅक्टिकली करतो स्वतःहून ना, ते अजून बेनिफिशियली चांगलं ठरतं ते. आपण इम्प्रूव्हमेंट जास्त होते आपली. त्यामुळे क्लास क्लास जॉइन करा, मी तर असं म्हणतो. नक्कीच, नक्कीच. थँक्यू जितेंद्र सर फॉर वंडरफुल फीडबॅक. आय थिंक एकदम म्हणजे तुम्ही एक्झॅक्टली कोर्सचं काय महत्व आहे आणि काय हो. करायला पाहिजे हे एकदम डिटेल मध्ये एक्सप्लेन केलं. आणि तुमचा हो. अनुभव ऐकून आम्हाला पण बरं वाटलं की हो. एवढं तुम्ही चांगल्याचा फायदा घेतात आणि आज चांगली प्रोग्रेस करतात. सो तुमचं यश हेच आम्हाला सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. सो थँक्यू सर फॉर जॉईनिंग आणि थँक्यू. येस. सो आता मी फर्दर क्वेश्चन घेतो. एक क्वेश्चन आहे की स्टँडर्ड यूज फॉर पाईपलाईन नॉट अ पीस ऑफ क्वेश्चन क्लिअर नाही. ज्यांचा क्वेश्चन असेल प्लीज तुम्ही क्वेश्चन डिटेल मध्ये टाका. ओके, सो हा येस. तो एक क्वेश्चन आहे की फ्रेशर स्टुडंट साठी हा कोर्स किती युजफुल आहे. आय थिंक म्हणजे ऑलरेडी जितेंद्र सरांनी टाकला, पण सर तुम्ही एक्सप्लेन करू शकतात का की फ्रेशर स्टुडंटनी याचा कसा फायदा घेऊ शकतात. खरं म्हणजे हा कोर्स खरा उपयोगाला आहे तो फ्रेशरसाठीच जास्त उपयोग आहे. कारण की फ्रेशर बघा सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे हॅलो, हा, येतोय येस. आवाज? हा, महत्वाची गोष्ट म्हणजे कॉलेजमध्ये स्टुडंट्स काय शिकतात, युनिटमध्ये फरक आहे मुळात. म्हणजे आपण सगळे मेट्रिक युनिट शिकतो है ना, SI युनिट्स मेट्रिक युनिट शिकतो. बट साईट वरती तुम्ही स्टेप केलं की सुरुवात होते ब्रिटिश युनिट्स, त्याला इम्पिरियल युनिट्स आपण म्हणजे ब्रास, फूट, इंच, स्क्वेअर फूट, घन फूट याच्यात बोलतात साईटवरचे लोक. सो तुम्ही असं नाही म्हणू शकत की मला बापरे तू स्क्वेअर मीटर मध्ये सांग बरं. नाही, लेबरला लेबरच्याच भाषेत बोलावं लागतं. आणि हेच कधी शिकलेलं नसतं. स्क्वेअर फूट, क्युबिक फूट है ना, ब्रास काय आहे, तर हे सगळं नॉलेज कोणीच देत नाही कॉलेजमध्ये असताना, नाही मिळत. आणि म्हणूनच आपल्यासारख्या कोर्सची गरज आहे. उलट फ्रेशर्सलाच खरी गरज आहे जास्त, की त्यांना अजून साईटचा एक्सपिरियन्स आलेला नाहीये. तो आपण फंडामेंटल आता जितेंद्रने सांगितलं. म्हणजे माझी सुरुवात कोर्सची आपण
फक्त जे करतो ते टेप धरायला लावून. टेप कॉलेजमध्ये कधीच धरलेला नसतो आणि धरला असेल तरी फक्त मेट्रिक युनिट्स आपण पाहिलेले असतात. साईटवरती एक दुसरं युनिट असतं खाली इंच आणि फुटात दिलेलं असतं. त्याचं मेजरमेंट आणि त्याचं कन्व्हर्जन हे कधीच शिकलेलं नसतं कॉलेज. पण हे रोज दैनंदिन रोजच आपल्याला साईटवरती हे मॅनेज करावं लागतं, हँडल करावं लागतं. सो फ्रेशर्ससाठी मोस्ट इम्पॉर्टंट, मोस्ट रेकमेंडेड म्हणजे मी तर इथपर्यंत म्हणेल की मला एक्सपर्टाईज पुढे जाऊन कशातही करायची असेल, मी सुरुवातीला सुद्धा ह्याचं महत्त्व सांगितलं, की जर तुम्ही साईटवरती कधी उभेच राहिलेले नसाल, तुम्ही जरी पुढे जाऊन स्ट्रक्चरल डिझायनर बनणार असाल, ओके, पण तुम्हाला जर साईटवरच्या ऍक्च्युअल ते ले कसं होत आहे, कारण की जर तुम्ही स्ट्रक्चरल कन्सल्टंट बनले पुढे जाऊन, फॉर एक्झाम्पल एक छोटंसं एक्झाम्पल सांगतो, की जर तुम्ही पुढे जाऊन स्ट्रक्चरल डिझाईन मध्ये स्पेशलायझेशन केलं आणि जर तुम्ही एखाद्या बंगल्याचं एखाद्या बिल्डिंगचं स्ट्रक्चरल डिझाईन केलं, तर तुम्हाला तिथे साईट व्हिजिटला चेकिंगला जावं लागतं, है ना. चेकिंगला जाऊन काय चेक करायचं हेच माहित नसेल तुम्ही, काय तुम्ही चेक करणार? बरं, तुम्ही जे ड्रॉइंग सॉफ्टवेअरमध्ये बनवलंय त्याप्रमाणे त्यांनी साईटवरती स्टील बांधलंय का रेन्फोर्समेंट? हाऊ विल यू चेक? सो बेसिकली कुठल्याही स्पेशलायझेशन मध्ये कन्स्ट्रक्शन इंडस्ट्रीमध्ये भले तुम्हाला एस्टिमेटर बनायचं आहे, पण प्लिंथ कशी बांधतात हे प्रॅक्टिकली पाहिल्याशिवाय, है ना, प्लॅनिंग शेड्युलिंग करताना किती वेळ लागतो, कुठल्या गोष्टीला किती वेळ लागतो, काय प्रोडक्टिव्हिटी आहे मशीनची, माणूस एक मिस्त्री एका दिवसात किती बांधकाम करू शकतो, बऱ्याच गोष्टी असतात मित्रांनो, बऱ्याच गोष्टी आहेत की ज्या प्रेशरला तर मुळेच माहीत नसतात. आणि ऑफकोर्स हे हळूहळू हे ज्ञान घेऊन मग आपला कॉन्फिडन्स बिल्डअप होत जातो. हळूहळू आपण इंडिपेंडेंटली साईट हँडल करायला शिकू शकतो. बट प्रेशरसाठी तर मोस्ट रेकमेंडेड. आणि इट डझंट मॅटर तुम्ही पुढे जाऊन साईटमध्येच राहा असं नाही. तुम्हाला कुठल्याही क्षेत्रात जायचं असेल कन्स्ट्रक्शनच्या, पण साईट इंजिनियरचा कोर्स मोस्ट रेकमेंडेड. पण साईटचा फिलिंग तेव्हाच येईल जेव्हा साईटवरती उभं राहून. म्हणजे राईट. आता आपण आपल्या साईट व्हिजिट्स कंडक्ट करतो. येस. आणि पुढचा एक नॉन टेक्निकल नॉन इंजिनिअरिंग स्टुडंटचा क्वेश्चन आहे की त्यांना याचा कसा फायदा होतो. आपल्याकडे बरेचसे कॅन्डिडेट हे नॉन इंजिनियर किंवा बिल्डर्स आणि Yes, असे yes. बरेचसे कॅन्डिडेट येतात, बीकॉम Yes. मध्ये असतील किंवा आर्किटेक्चर स्टुडंट असेल, तर त्यांना या कोर्सला कोर्स करता येईल का आणि त्यांना किती बेसिक्स पासून आपण कव्हर करतो? सगळंच बेसिक कव्हर करतो. म्हणजे आपण एज्युम करतो की हे नॉन इंजिनियर्स बसलेत आपल्या समोर आणि त्या हेतूनेच आपण शिकवतो की जरी एखादा नॉन इंजिनियर असेल, नॉन इंजिनिअरिंग बॅकग्राऊंड वाला असेल, त्याला सुद्धा प्रत्येक बारीक गोष्ट म्हणजे औपचारिक तरी, है ना, बेसिक तरी कळायला पाहिजे की हाऊ ही विल हँडल. भले आपण टेक्निकल जास्त नाही बोलणार त्यांच्याशी, कारण ऑफकोर्स 4 वर्ष इंजिनिअरिंग केलेल्या कॅन्डिडेटचं कम्पॅरिझन कोणी करू शकणार. But most of the things that skills that we require on site are theoretical, म्हणजे लाईक प्रॅक्टिकल गोष्टी आहेत. तर प्रॅक्टिकल गोष्टी शिकण्यासाठी इंजिनियर नसेल तरी सुद्धा शक्य आहे. ऑफकोर्स त्याच्यामध्ये एकच अट अशी आहे की नॉन टेक्निकल बॅकग्राऊंड वाल्यांना थोडीशी मेहनत जास्त घ्यावी लागेल, डेडिकेशन जास्त द्यावं लागेल, प्रश्न विचारावे लागतील आणि जे नाही समजणार ते सारखं त्याचा मागोवा घेऊन परत परत प्रश्न विचारून आपले कन्सेप्ट क्लिअर करतो. फार टेक्निकल मलाही जे आपण आपल्याकडे जास्त टेक्निकलची गरज नाही, कारण हे साईटवर उभं राहून करून घेण्याचे काम आहे. नाही, प्रॅक्टिकलच आपण शिकवणार आहे आणि डझंट मॅटर तुमचं बॅकग्राऊंड नसेल तर अशा अशा व्यक्तींकडे आपण स्पेशल लक्ष देऊ शकतो. म्हणजे त्यांच्या सगळे डाऊट्स अल्टिमेटली वी एन्श्युअर की आपले सर्व कॅन्डिडेट्सचे सर्व प्रकारचे डाऊट्स आणि आपण हे क्लिअर करणार आणि प्लस त्यांना साईडवरती उभं राहून साईट हँडल करण्यात इतकं बेसिक स्किल तर नक्कीच. राईट. ओके. काही पार्टिसिपंट्स हे आउट ऑफ नाशिक आहे किंवा काही लोक दुसऱ्या म्हणजे नाशिकमध्ये त्यांना यायला पॉसिबल नाही. तर आम्ही हा आता करंटली तर कम्प्लिटली ऑफलाईन कोर्स आहे, पण आम्ही एक ऑनलाईन बॅच पण आम्ही याच्यामध्ये स्टार्ट केलेली आहे. बट ते आमची इमिडिएट प्लॅनिंग मध्ये नाही आहे. जुलैच्या दरम्यान ती त्याची बॅच राहील. पण हा नक्कीच हा ऑफलाईन एक्सपिरियन्स याचा तुम्ही घ्यायला पाहिजे. ऑफलाईन मध्ये साईट व्हिजिट्स वगैरे सगळे असतात. ऑनलाईन मध्ये या गोष्टी तुम्हाला भेटत नाही. सो तुम्ही नक्कीच ही ऑफलाईन बॅच ज्यांना पॉसिबल आहे ते प्लीज नाशिकमध्ये येऊ शकतात. आम्ही तुमची जे बाहेरचे असतात त्यांना आम्ही राहायची व्यवस्था वगैरे या गोष्टींमध्ये पण सुद्धा आम्ही सपोर्ट करतो. बरेचसे पार्टिसिपंट्स आहेत धुळे, नंदुरबार, औरंगाबाद अशा ठिकाणून येतात आमच्याकडे फक्त हा कोर्स करायला. तर तुम्ही नक्कीच ऑफलाईनचा एक्सपिरियन्स घ्या. ऑफलाईन कोर्स तुम्ही करू शकतात
आणि आता सुरू झालेला आहे. आम्ही आमची पहिलीच बॅच आहे लॉकडाऊन नंतरची पुन्हाची, तर तुम्ही नक्की करू शकता. ओके, सो पुढचा क्वेश्चन आहे की आपण प्लेसमेंट मध्ये सपोर्ट करतो का? तर आम्ही नक्कीच तुम्हाला असिस्टन्स देतो याच्यामध्ये. आमच्याकडे बरेचसे बिल्डर कॉन्ट्रॅक्टर हे स्वतःहून येतात, त्यांनाही बरेचसे प्रॅक्टिकल इंजिनियर्सचा रिक्वायरमेंट असते, सो ते आमच्याकडे स्वतःहून येतात आणि आम्ही तुम्हाला तुमचे जे रेझ्युम्स आहे ते आम्ही त्यांना शेअर करतो. तर तुम्हाला याच्यामध्ये पण आमच्याकडून प्लेसमेंट सपोर्ट पण मिळेल. आणि ओके, सो आणि पुढचा क्वेश्चन आहे याच्यामध्ये आपण ड्रॉइंग वाचणं पण शिकवतो का? Yes, yes, yes. It is a part of our course. But राईट. ओके all type of drawing शिकवतो आपण. How to read the drawings. ओके, आणि एक क्वेश्चन आहे की प्लीन बीम हे अपवर्ड आणि डाऊनवर्ड कधी घ्यायचे, म्हणजे आपण कसं डिसाइड करायचं? आपण नाही डिसाइड करत, साईट वाले लोक नाही डिसाइड करत. स्ट्रक्चरल डिझायनर ते डिसाइड करतात अकॉर्डिंग टू द लोड डिस्ट्रीब्युशन. ते डिसाइड करतात. राईट. ओके ओके, आणि म्हणजे कॉमेंट आहे की नाही, आय थिंक येस राहुल, थँक्यू फॉर युअर कॉमेंट. आय थिंक आम्ही जे आमचा हाच मोठं आहे तुम्हाला प्रॅक्टिकल ट्रेनिंग द्यायचा. तर आणि त्याच्यामुळे आम्ही अशा जाणलं जातो की प्रॅक्टिकल ट्रेनिंग बऱ्याचशा कॉलेजेसमध्ये प्रॅक्टिकल ट्रेनिंगच नसतं, सगळे सबमिशन्स मध्ये बिझी असतात किंवा कॉपी पेस्ट मध्ये किंवा एक्झाम्स मध्ये, जे आपल्याला कधी प्रॅक्टिकली अनुभव त्याचा करतात. मी स्वतः एक सिव्हिल इंजिनियर आहे आणि मी स्वतः याच्यामधूनच सगळ्या स्टेजेस मधून गेलेलो आहे आणि मला माहिती की सगळं काहीच कॉलेजचं थेरॉटिकल नॉलेज कुठेच अप्लाय होत नाही. तर मी स्वतः हा कोर्स पण केला आणि म्हणजे आम्ही ऑफकोर्स आय एम इन द मॅनेजमेंट टीम, बट मी स्वतः याचा अनुभव घेतलेला आहे. सो आय कॅन अंडरस्टँड राहुल तुमची जी फिलिंग आहे. ओके, नेक्स्ट आय थिंक टेक्निकल क्वेश्चन आय थिंक सगळे कव्हर केलेले आहे. ज्यांना फीज आणि ह्याच्या गोष्टी ज्यांना कोर्स बद्दल माहिती पाहिजे असेल तर हा कोर्स जो आहे स्टार्ट होतो आहे वेनसडे पासून, आणि याची फीज जी आहे ती 8,700 रुपये आहे, 8,700. तुम्हाला एक चॅटबॉक्स वरती लिंक टाकली ज्याच्यावरती तुम्हाला डिटेल्स सिलेबस वगैरे बघायला मिळेल. आणि तुम्हाला हा जो कोर्स आहे कम्प्लिटली ऑफलाईन असणार आहे उद्योगवर्धिनीच्या ऑफिसमध्ये. तर तुम्हाला मी एक इव्हेंट पेज दाखवतोय जिकडे तुम्हाला या कोर्सचा सिलेबस बघायला मिळेल. सो बेसिकली हे सगळे इंट्रोडक्शन टू प्रोजेक्ट्स, मग मेजरमेंट युनिट, हायरार्की कशी असते, कशा ऍक्टिव्हिटीज असतात, मेजरमेंट्स कसे घ्यायचे, आणि मग रिसोर्सेस कसे मॅनेज करायचे, मग ड्रॉइंग्स कशा वाचायच्या, रोल्स अँड रिस्पॉन्सिबिलिटी आणि व्हिज्युअल इन्स्पेक्शन. सो असं सगळं तुम्हाला एक्झिक्युशन वरती तुम्हाला हा कम्प्लिटली हेल्पफुल असेल हा कोर्स. चेतन सर याच्यामध्ये तुम्हाला गायडन्स करणार आहे. 8,700 रुपयाची फी आहे. तुम्ही ऑनलाईन पण भरू शकतात किंवा ऑफिसमध्ये उद्योगवर्धनच्या ऑफिसमध्ये तुम्ही पर्सनल येऊन रजिस्ट्रेशन करू शकतात. आमचा ऑफिस हा सकाळी चालू असतो 7:30 वाजेपासून चालू असतो आणि याची बॅच अर्ली मॉर्निंग आहे 7:30 to 9, म्हणजे त्याच्यानंतर यू गेट फ्री टू डू युअर रेग्युलर शेड्यूल. आणि एक्झॅक्ट शार्प टाईपला ही बॅच ऑफलाईन चालू होते आणि बरेचसे कॅन्डिडेट्स या कंटिन्युअस आम्हाला याच्यामध्ये भेटतात. सो ऑफकोर्स तुम्ही हा कोर्स जॉईन करू शकतात. बरेचसे अजूनही तुमच्यासारखेच बरेचसे इंजिनियर्स असतील किंवा वेगवेगळ्या बॅकग्राऊंडचे लोक जॉईन होतात. तर Q&A वगैरे हा खूप छान होतो. आमच्या बॅचचा आम्हाला एक्सपिरियन्स आहे की वेगवेगळ्या अँगलने क्वेश्चन्स येतात आणि तुम्हाला याचा फायदा होतो. आणि ऑफलाईन आहे, बरेचसे लोकांची आता रिक्वायरमेंट होती की ऑफलाईन आणि वी ऑल नो की ऑफलाईनचा एक्सपिरियन्स हा वेगळाच असतो. तर तुम्ही नक्कीच बुधवारपासून या कोर्सला जॉईन करू शकता सकाळी 7:30 ते 9. ज्यांना रजिस्ट्रेशन करायचं आहे उद्या येऊ शकता तुम्ही ऑफिसला उद्योगवर्धिनीच्या, किंवा मंडे पासून पण आमचं ऑफिस चालू आहे. संडेला आमचं ऑफिस बंद आहे. तर तुम्हाला ऑलरेडी ऍड्रेस वगैरे आमच्या ऑफिसचे कॉन्टॅक्ट नंबर सगळे दिलेले आहे, त्याच्यावरती तुम्ही कॉन्टॅक्ट करून या कोर्सला रजिस्ट्रेशन करू शकतात आणि मंडे पासून तुम्ही हा कोर्स जॉईन करू शकता. सो आय थिंक आपण कव्हर केलेले आहेत क्वेश्चन सगळे ऑडियन्सचे. सो थँक्यू ऑल ऑडियन्स. आय होप तुम्हाला याच्यातनं काही नॉलेज भेटलं असेल, प्रॅक्टिकल तुम्हाला काही ऍस्पेक्ट्स क्लिअर झाले असेल. दिस कोर्स इज ऑफ 6 weeks, तर तुम्ही नक्कीच तुम्हाला याच्यात अजून खूप फायदा होईल या कोर्सचा आणि तुम्ही नक्कीच उद्योगवर्धिनीच्या ऑफिसमध्ये येऊन याच्यासाठी रजिस्ट्रेशन करू शकता. सो थँक्यू सर, चेतन सर, फॉर वंडरफुल गायडन्स, आणि थँक्यू ऑल ऑडियन्स फॉर स्टेइंग अप टिल लेट. आणि ऑल्सो थँक्यू टू टेस्टिमोनियल जितेंद्र सर फॉर वंडरफुल फीडबॅक. आणि सगळ्या ऑडियन्सला पण थँक्यू करतो. थँक्यू अँड हॅव अ गुड नाईट. येस सर, बाय.